काही न बोलता त्या बाल्कनीत येऊन उभ्या राहिल्या. सकाळची गार हवासुद्धा त्यांच्या आतली आग शांत करू शकत नव्हत्या. तेवढ्यात मागून रेवाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. सुनीताताईंचा चेहरा पाहून ती सगळं समजली. हळू आवाजात म्हणाली, काय झालं सुनीता? सकाळी सकाळी इथे एकटीच उभी आहेस? सुनीताताईंनी खोल श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक विचित्र निर्धार होता. ताई, तू बरोबर म्हणत होतीस. माझ्यासाठी मला स्वतःलाच उभं राहावं लागेल. जोपर्यंत मी सगळ्या जबाबदाऱ्या उचलत नाही तोपर्यंत कुणालाच आपली जबाबदारी वाटणार नाही. रेवा हसली. संध्याकाळपर्यंत रेवा आणि कविताची आई आपापल्या घरी गेल्या. घर पुन्हा तसंच झालं, नेहमीसारखं नीटनेटकं आणि सुरळीत. पुढचा दिवस रविवार. वर्षानुवर्षांनी पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर सुनीताताई स्वयंपाकघरात गेल्या नाही. ना चहा बनवला, ना बाळासाठी काही बनवलं, ना कोणासाठी नाश्त्याची तयारी केली. त्यांनी शांतपणे आपलं कपाट उघडलं. वर्षापूर्वी ठेवलेले स्पोर्ट्स शूज बाहेर काढले, जे कधीही वापरले नव्हते, आणि पार्ककडे निघाल्या. कुणालाही काहीही सांगितले नाही. मोकळ्या हवेत फिरून आज त्यांच्या शरीराबरोबर मनालाही शांतता मिळाली. प्रत्येक पाऊल त्यांना जिवंत असल्याचा अनुभव देत होतं. त्यांना त्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची जाणीव होत होती, ज्यात त्यांनी स्वतःला वर्षानुवर्ष कैद करून ठेवले होते. 1 तासानंतर जेव्हा त्या घरी परतल्या आणि दार उघडलं, तेव्हा अजय आणि कविताच्या आवाजाने कान भरून गेले. अरे आई, कुठे गेल्या? बाळासाठी शिरा बनवायचा होता, कविता म्हणाली. अरे यार, मला काय माहीत, मीही किती वेळापासून माझ्या कॉफीसाठी वाट पाहत आहे. अजयची अस्वस्थता स्पष्ट ऐकू आली. सुनीताताई काही न बोलता दार बंद करून बुटं काढू लागल्या. काही क्षणात अजय बाहेर आला. आईला पाहून म्हणाला, आई, तू सर्व कामं सोडून कुठे गेली होतीस? आमच्यासाठी नाश्ता नाही, बाळासाठी खाण्याचं काही नाही. आता लगेच शिरा बनव आणि आम्हा दोघांसाठी कॉफी पण कर. डोके खूप दुखतंय. इतकं म्हणत तो परत आपल्या खोलीत गेला. सुनीताताई तिथेच उभ्या राहिल्या, अगदी शांतपणे. मग तो क्षण आला जेव्हा शांतता तुटली. काही वेळानंतर त्यांनी आवाज दिला, अजय, कविता, 1 मिनिट बाहेर या. दोघे बाहेर आले. काय झालं आई? सुनीताताईचा आवाज शांत पण ठाम होता. मी तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगते. कदाचित ही गोष्ट सांगायला मला 2 वर्षाचा उशीर झाला आहे, पण म्हणतात ना, उशीर झाला तरी बरोबर. पण मी ठरवले आहे, मी आता रिटायर होऊ इच्छिते. अजय हसला. रिटायरमेंट? आई, तू तर कुठलीही नोकरी केली नाही. सुनीताताई हसल्या. हो बाळा, नोकरी नाही केली, पण रोज 15-16 तासांची ड्युटी नक्कीच केली. या घराची, तुझी, कविताची आणि आता बाळाची. कविता आणि अजय आश्चर्याने पाहू लागले. कविता म्हणाली, आई, तुम्हाला तर माहीत आहे ना, मी ऑफिसला जाते, काम खूप असते, मी हे सगळं सांभाळू शकणार नाही.